सर नमस्कार, काय ओळख सांगाल आपली? नमस्कार, माझं नाव गणेश टावरे. मी तळेगावचा रहिवासी आहे आणि गेले अनेक वर्ष संतोष भाऊंबरोबर हे आपलं काम करत आहे. 2009 साली जेव्हा शिवशंभू स्मारकाची स्थापना आपल्या तळेगाव नगरपालिकेच्या जुन्या इमारतीमध्ये झाली होती, त्यावेळी हा सर्व तरुण मुलांनी हा संकल्प घेतला होता आणि हा याला असंख्य अशा अडचणी आल्या होत्या. त्याच्यानंतर अनेक ठिकाणी पुतळ्यांच्या विटंबना झाल्या असतील किंवा काही कार्यक्रम झाले असतील, त्यामुळे गव्हर्नमेंटने काही याच्या बंदी आणली होती. आता हा प्रकल्प कसा राबवायचा, कसा पुढे आणायचा याची खूप सगळ्यांमध्ये प्रतिसाद होती. पण भाऊंच्या याच्या संकल्पामुळे आणि सर्व टीम जी शिवशंभू स्मारक टीम यांनी हे प्रकल्प लाभून धरला आणि शेवटपर्यंत हा सिद्धीस आणला. अनेक अडचणी आल्या, खूप अडचणी म्हणजे मूर्ती उभी राहण्यापासून बाबासाहेब पुरंदरेंचं मार्गदर्शन असेल ते मूर्ती पूर्ण करण्यामध्ये खूप अडचणी आल्या. पण ह्या अडचणीवर मात करत आज हा संकल्प पूर्ण केला आहे. आज संपूर्ण मावळवासियांसाठी हा एक आदर्श आहे. मी आवर्जून सांगू शकतो की भाऊ असे नेतृत्व होतं की मावळ तालुक्यामधील 109 गावांमध्ये त्यांनी शिवजयंती चालू केली आणि आज त्याचा कुठंतरी अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला की आज हे संकल्प इथं झाला. आज येणाऱ्या हजारो पिढ्या आज इथं येऊन हा संकल्प पूर्ण करून जातील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श घेतील. मी एक सिने कलाकार म्हणून मी जेव्हा मूवीमध्ये काम करत असतो तेव्हा तळेगावची ओळख सांगताना सुद्धा मला आज अभिमान वाटत की आमच्या तळेगावमध्ये असं एकमेव हिंदुस्थानातलं शिल्प आहे की जिथं छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज एकत्रित आहेत आणि याचा मला अभिमान आहे. मी सर्व टीमचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि सर्व मावळवासियांना विनंती करतो की आज 4 वाजता सर्वांनी ह्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहावं. जय शिवराय. धन्यवाद.
सर नमस्कार. नमस्कार. जय श्रीराम. बोला, काय सांगाल आपण, काय प्रतिक्रिया द्याल? आज या दीपावलीच्या शुभपर्वावरती तळेगाव दाभाडे शहरामध्ये श्री शिवशंभू स्मारक तीर्थाचं आज लोकार्पण सोहळा होत आहे. हे स्मारक उपकरणामागे जवळपास 2 तापाहून अधिक परिश्रम आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घेतलेले आहेत. 2010 साली शिवजयंतीच्या मुहूर्तावरती पूजनीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शुभास्ते या ठिकाणी याचं भूमिपूजन सोहळा झाला होता आणि तेव्हापासून सर्वजण आपापल्या तनमन धनाने प्रयत्न करून आपलं तनमन धन अर्पण करून या स्मारकाच्या उभारणीसाठी हातभार लावत होते. त्यानंतर 2018 साली दिवाळीमध्येच जाणताराजा या महानाट्याचं भव्य प्रमाणावर आयोजन करून या महानाट्याच्या तिकीट विक्रीतून जे काही उत्पन्न मिळालं त्या उत्पन्नातून आलेल्या पैशांमधून आपण शिवशंभू स्मारकाची निर्मिती या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर बरेच अडथळे आले, कोरोनासारखी महामारी आली, त्यामुळं थोडंसं लेट झालं, परंतु आज हे स्मारक पूर्णत्वात गेलेलं आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा होत आहे. याचा आम्हा सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी अतिशय आनंद होत आहे आणि यासाठी त्यांची प्रेरणा आम्हाला मिळाली. त्यांच्या प्रेरणेतून हे स्मारकासाठी उभारणी झाली असे आमचे अध्यक्ष श्री संतोषभाऊ बेगडे पाटील यांचे आम्ही विशेष ऋणी आहोत की त्यांनी हा प्रकल्प लावून धरला. वेळप्रसंगी बरेच कार्यकर्त्यांनी विषय सोडून दिला की आता कधी होईल, काय होईल, परंतु भाऊंनी हार न मानता हा विषय मार्गी लावून धरला आणि स्मारकाच्या ठिकाणी उभं राहते. आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आज खरं ही डबल दिवाळी आम्ही साजरी करतोय, यात आमच्या सर्वांच्या मनामध्ये भावना आहे. जय श्रीराम. धन्यवाद.